वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ संविधानाची उद्देशिका. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर संविधानाची उद्देशिका या पाठामध्ये आपण संविधान लिहिण्यामागचे काय उद्दिष्ट आहेत हे पाहणार आहोत. उद्दिष्ट म्हणजे काय, तर या संविधानामागे काय ध्येय आहे, काय उद्दिष्ट आहे. मागील पाठात आपण काय शिकलो ते पाहू. संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. तर संविधान म्हणजे काय, संविधानाची ओळख आपण आपल्या पहिल्या पाठामध्ये पाहिली. आपल्या संविधानाची ओळख असा हा पाठ होता. त्यामध्ये आपण पाहिलं की संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. आपण हे देखील पाहिलं होतं की एक सभा नेमली होती जी काय करत होती, संविधानाच्या निर्मितीची सगळी कामकाज पाहत होती. त्या सभेला संविधान सभा असं म्हणतात. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. आता संविधानात ज्या काही नियम, अटी, तरतुदी लिहिलेल्या आहेत तर त्यानुसारच आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे शासन, जे सरकार आहे, त्यांना या संविधानानुसारच, त्यातील कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. हे सगळं आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर त्यांची काय आवश्यकता आहे, काय वैशिष्ट्ये आहेत ते देखील आपण पाहिलं होतं. आता आपण संविधानाची उद्देशिके म्हणजे काय, तर संविधानाची उद्दिष्टे पाहणार आहोत. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. आता संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. संविधानामध्ये असे काही नियम, अटी, तरतुदी आहेत ज्याच्यामुळे आपला राज्यकारभार व्यवस्थित चालला आहे आणि आपली जी लोकसत्ता आहे, लोकशाही आहे, ती अजून देखील टिकून आहे. त्यामुळे यामध्ये जे काही कायदे केले आहेत, आता या कायद्यांमागे काही ना काही हेतू, काही ना काही उद्दिष्ट असणार आहेत. विनाकारण कोणताही कायदा केला जात नाही. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रितपणे, थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. आता ही जी काही उद्दिष्टे आहेत, काही हेतू आहेत, तर ते स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. म्हणजे जर हेतू माहिती असेल, उद्दिष्ट माहिती असेल तर कायदा बनवला जातो. त्या कायद्यानुसार त्याला तरतुदीसुद्धा दिल्या जातात. आता त्यांची एकत्रितपणे, थोडक्यात किंवा सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना. तर प्रस्तावना म्हणजे काय, तुम्ही कोणताही प्रोजेक्ट करत असाल तर त्याची प्रस्तावना लिहिता. त्यामध्ये लिहिताना की त्या प्रकल्पाचं, त्या प्रोजेक्टचं काय उद्दिष्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये नक्की काय आहे हे आपण लिहितो. तसंच संविधानाची जर काही कायदे केले आहेत तर तो कायदा का केला, त्याचं हेतू, त्याचा उद्दिष्ट, त्याच्या तरतुदी, हे सगळं व्यवस्थितपणे मांडलं जातं. त्याला प्रस्तावना म्हणतात. या प्रस्तावनेला उद्देशिका असं म्हणतात. तर ही जी प्रस्तावना आहे तिलाच उद्देशिका म्हणतात, कारण त्यामध्ये हेतू किंवा उद्दिष्ट मांडलं जातं. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. आता उद्देशिकेला प्रास्ताविका किंवा सरनामा असं देखील म्हणतात. तर प्रास्ताविका का म्हणतात, कारण त्याच्यामध्ये प्रस्तावना असते, आणि सरनामा असं देखील म्हणतात. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. उद्देशिका या शब्दावरून लक्षात ठेवायचं की उद्देशिका म्हणजे काय, ज्यामध्ये संविधानाची उद्दिष्टे, हेतू स्पष्ट केले आहेत त्याला म्हणतात उद्देशिका. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्ये, विचार आणि हेतू उदात्त आहेत.
ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. आता आपण सगळे काय आहोत? भारताचे नागरिक, भारतीय आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे? म्हणजे की आपण जर काही मिळवत आहोत तर ते आपल्यासाठी नाही तर आपल्या देशासाठी मिळवायचं. आणि काय मिळवायचं आहे तर हे या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं असतं. त्यात जी काही मूल्ये, जी काही विचार, जे काही हेतू आहेत ते उदात्त आहेत, म्हणजे ते खूप व्यापक आहेत. आणि ते जर मिळवले तर आपण भारतीय म्हणून आपलं कर्तव्य पार पाडू शकतो. आपला देश, आपल्या देशाचा राज्यकारभार असाच सुरळीतपणे चालू शकतो. आता ही मूल्ये, ही विचार, हे जे काही हेतू आहेत ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी या संविधानामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. संविधानामध्ये हेतू, उद्दिष्टे, काही कर्तव्य असतील, जबाबदाऱ्या असतील, सगळं काही लिहिलेलं आहे. तसंच ते आपण कसं प्राप्त करू शकतो याच्या तरतुदी देखील आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. तर संविधानाची जी काही प्रास्ताविका आहे त्याची सुरुवात कशाने होते? आम्ही भारताचे लोक. तुम्ही शाळेमध्ये संविधान म्हणत असाल तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कोणती लाईन म्हणतो? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. तर त्यामध्ये जे काही शब्द आलेले आहेत, जे काही वाक्य आपण म्हणतो, तर ती सगळी भारतीय नागरिक म्हणून आपली कर्तव्य आहेत आणि ती त्या संविधानाची उद्दिष्टे आहेत. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितले आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा आपण अर्थ समजून घेऊया. तर भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य हे सगळं आपण निर्माण करायचं आहे. हा प्रत्येक भारतीयाचा निर्धार आहे, याबद्दल त्यात सांगितलं आहे. आता सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य या संज्ञांचा, या शब्दांचा अर्थ काय आहे नक्की? हे सगळं आपल्याला प्राप्त करायचं आहे, पण याचा अर्थ काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर आपण पहिल्यांदा पाहू की सार्वभौम राज्य म्हणजे काय? सार्वभौम राज्य. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आता भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. ब्रिटिश म्हणजेच इंग्रज आपल्यावर राज्य करत होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांची ही राजवट संपली. आता भारतावर इंग्रजांचं राज्य होतं का? नाही. आता आपला देश स्वतंत्र झाला. आधी आपला देश पारतंत्र्यात होता आणि भारताला सार्वभौमत्व प्राप्त झालं. आता सार्वभौमत्व प्राप्त झालं म्हणजे नक्की काय प्राप्त झालं ते आपण पाहू. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. तर जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा जे काही निर्णय असायचे, जे काही कायदे असायचे ते इंग्रजांचे असायचे. पण आता आपण स्वतंत्र झालो, त्याच्यामुळे आपल्या देशात आपल्याला जे काही योग्य वाटेल, जे आपल्या देशासाठी भल्याचं आहे असे निर्णय घेण्याचं जे स्वातंत्र्य होतं ते आता आपल्याला मिळालं. एखादं राज्य परकीय नियंत्रणाखाली नाही आहे, आपण स्वतंत्र आहोत, आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो, याला म्हणतात सार्वभौम. म्हणजे आता भारत हा सार्वभौम राष्ट्र आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. आता आपण जो संपूर्ण स्वातंत्र्य लढा केला, स्वातंत्र्यासाठी लढलो, खूप नेते होते, क्रांतिकारक होते, जवान होते, जे काय केले स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांनी आपलं बलिदान सुद्धा दिलं. पण त्यांचं उद्दिष्ट काय होतं की सार्वभौमत्व प्राप्त करायचं. सार्वभौमत्व प्राप्त करायचं म्हणजे काय? तर राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार हा भारतीयांनाच असावा असे त्यांची हेतू होता. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आता आपल्या भारतात लोकशाही
ही पद्धत आहे. म्हणजे काय, तर लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि ते प्रतिनिधी कायदे बनवतात. शिवाय शासनामध्ये त्या प्रतिनिधींचा समावेश असतो आणि ते काय करू शकतात, तर ते त्यांचे अधिकार तिथे वापरू शकतात. पण त्यांना देखील तिथे संविधानाच्या नियमानुसारच सगळे कायदे करावे लागतात. आता लोकशाहीमध्ये सार्वभौमत्व हे जनतेच्या, लोकांच्या हातात असतं. जनता आपले प्रतिनिधी निवडते आणि मग त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. म्हणजे निवडणुकीच्या वेळी जनतेच्या हातात सार्वभौमत्व प्राप्त करण्याचे जे काही अधिकार असतात, तर ते अधिकार जेव्हा ते एखादा प्रतिनिधी निवडतात तेव्हा ते सार्वभौम अधिकार सगळे त्या प्रतिनिधीला देतात, की तुम्ही आता जे काही निर्णय आहेत, जे काही कायदे आहेत ते तुम्ही आता करू शकता. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. आता आपला भारत देश हा सार्वभौम आहे, त्याच्यामुळे कोणताही परकीय हा आपल्या देशाचे निर्णय घेऊ शकत नाही. आपल्या देशामध्ये कोणते कायदे करावे, कोणते निर्णय घ्यावे, हे सगळं ठरवण्याचा अधिकार आता फक्त जनतेला आणि जनतेने जो अधिकारी निवडून दिलाय, जो प्रतिनिधी निवडून दिलाय त्याला आणि पूर्ण शासन संस्थेला असतो. आता पुढे आहे समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे काय? समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. तर समाजवादी राज्य म्हणजे समाजातील गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, यांच्यात मोठी दरी नसते. म्हणजे त्यांच्यात काहीही फरक नसतो. गरीब खूप गरीब आहे, श्रीमंत खूप श्रीमंत आहे आणि खूप दारिद्र्याने लोक ग्रासले आहेत, असं कधीही समाजवादी राज्यामध्ये होत नाही. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. देशात जी काही संपत्ती आहे, जे काही नोकऱ्या वगैरे मिळतात, तर त्यामध्ये असं नसतं की तू श्रीमंत आहे ना तर तूच काय करायचं, ही नोकरी करायची, असं नसतं. तर गरिबालाही तेवढाच अधिकार आहे, श्रीमंताला देखील तेवढाच अधिकार आहे. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. आता संपत्ती ही कोणा एकाच माणसाकडे जातीये सगळी, असं कधीही होऊ दिलं जात नाही. जर एखाद्या माणसाकडे संपत्ती असेल तर त्याला कर भरावा लागतो. तो काय करतो, सरकारकडे त्याचा काही कर जमा होतो, त्याच्यामधून जी काही सार्वजनिक कामे असतात ती केली जातात आणि लोकांना, जे गरीब असतील श्रीमंत असतील, सगळ्यांना समान अधिकार दिला जातो. गरीब श्रीमंत असा कधीही भेदभाव केला जात नाही. आता पुढे आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माबाबतीत कोणतेही अपेक्षा नसते, धर्माबाबतीत कसलाही भेदभाव केला जात नाही. उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. आता धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय, तर भारत हा जर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे तर आपल्या भारतामध्ये कधीही धर्माबाबतीत भेदभाव केला जाणार नाही. सगळ्या धर्मांना समान वागणूक दिली जाईल आणि आपली जी उद्देशिका आहे संविधानाची, त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता हे आपले एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. कोणताही एक धर्म आपला राजधर्म आहे असं कधीही मानलं जात नाही. प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. अशा राज्यामध्ये, अशा राष्ट्रामध्ये कधीही नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. कोणताही माणूस कोणताही धर्म स्वीकारू शकतो, कोणत्याही तसंच आपल्या धर्माचं तो पालन करू शकतो. आता धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही. तर धर्मनिरपेक्षतेचा हा जो मार्ग आहे तो का अवलंबला आहे, त्याचा हेतू काय आहे, तर याच्यामुळे बहुधार्मिकता म्हणजे आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. बहु म्हणजे अनेक धर्माचे लोक राहतात,
ते सगळे धर्म जपण्याचा प्रयत्न आपल्या समाजामध्ये केला जातो. कोणत्याही एका धर्माला मान्यता देऊन बाकीचे धर्म आपण न जपता बहुधार्मिकता जपू शकतो का? नाही. म्हणून धर्मनिरपेक्षता हे एक उद्दिष्ट आपल्या संविधानाचं आहे. आपल्याला जे संविधानाने काही हक्क दिले आहेत तर त्याचा अमर्याद हवा तसा कसाही वापर आपण त्याचा करू शकत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणेही आवश्यक असते. आता आपल्याला धर्मनिरपेक्ष राज्य आहे म्हणून आपण धार्मिक स्वातंत्र्य हे कसंही पालन करू शकत नाही त्याचं. जर कोणताही धार्मिक सण असेल, उत्सव असेल ते आपण साजरे करत असलो तर आपण सार्वजनिक स्वच्छता राखायची आहे, आरोग्य, पर्यावरण यांचा विचार देखील आपण करायचा आहे. म्हणजे आपल्याला जसे हक्क आहेत तसंच आपले काही कर्तव्य, आपल्या काही जबाबदाऱ्या देखील आहेत. जसं की गणेशोत्सव असला की काय करतात की मोठे मोठे DJ लावतात तर त्याने ध्वनी प्रदूषण होतं. पण ते देखील रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवायचं असं काय आहे, आपली जबाबदारी आहे, असा नियम आहे. म्हणजे जर आपण सण साजरे करू शकतो तर ते साजरे करताना कोणालाही त्रास होणार नाही, कसल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही, अस्वच्छता होणार नाही, ही काळजी घेण्याची आपली जबाबदारी आहे. आता पुढे आहे लोकशाही राज्य. आता पुढचे जे काही उद्दिष्ट आहेत ते आपण या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये पाहू. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्युशन जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.